नमस्कार, राम राम. मी फिट भाऊ चेतन सावंत. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपला आजचा व्हिडिओ खरं म्हणजे प्रत्येक महिलेचा हा प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे लोअर बॉडी फॅट. यासाठी खूप वेगवेगळी नैसर्गिक रिझन्स आहेत. ते काय आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला 3 भागात डिवाइड करूया. तर स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. सर्वप्रथम इस्ट्रोजन हा महिलांमध्ये आढळणारा सेक्स हार्मोन आहे, जो महिलांच्या शरीर संरचनेवर अधिक प्रभाव टाकतो. महिलांना प्रेग्नन्सी दरम्यान मदत व्हावी म्हणून इस्ट्रोजन प्रामुख्याने हिप्स, थाईज आणि कमरेभोवती फॅट जमा करण्यास मदत करतो. याला गायनॉइड फॅट डिस्ट्रीब्युशन म्हणून ओळखलं जातं. या उलट पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन असतो, जो पोट आणि कमरेभोवती फॅट जमा करण्यास मदत करतो. याला अँड्रॉइड फॅट डिस्ट्रीब्युशन म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच महिलांचं शरीर अधिक वक्राकार म्हणजे कर्व्ही आणि पुरुषांचं शरीर अधिक स्ट्रेट दिसतं. आता दुसरं, फॅट डिस्ट्रीब्युशन आणि मसल मास. महिलांमध्ये फॅटचं प्रमाण अधिक असतं. सामान्यतः पुरुषांच्या शरीरामध्ये 10 ते 20% तर महिलांच्या शरीरामध्ये 20 ते 30% प्रमाणात फॅट साठवलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे मसल मास. पुरुषांच्या शरीरामध्ये महिलांपेक्षा जास्त मसल मास असतं. त्यामुळे एकाच वजनाचे जरी असले तरी पुरुष आणि स्त्री यांच्या शरीर संरचनेमध्ये खूप मोठा फरक दिसून येतो. आता तिसरं, हाडांची रचना. महिलांची हाडांची रचना देखील पुरुषांपेक्षा खूप वेगळी असते. महिलांचा पेल्विस म्हणजे कमरेखालील भागातील हाडांची रचना ही रुंद असते. हे नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सीमध्ये मदत व्हावी म्हणून विकसित झालं आहे. विस्तीर्ण पेल्विसमुळे प्रेग्नन्सी दरम्यान गर्भाला जागा मिळते, तर बाळाच्या जन्मादरम्यान प्रसूती सोपी होऊन जाते. म्हणून महिलांचे हिप्स हे रुंद असतात आणि तिथे अधिक प्रमाणात फॅट जमा होतं. आता तुम्ही बोलाल की काही महिलांची लोअर बॉडी ही खूप बारीक असते. तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे जेनेटिक असू शकतात. आई वडिलांकडून मिळालेल्या जीन्समुळे त्यांची लोअर बॉडी ही बारीक असते. तर आजच्या या सर्व गोष्टींवरनं हे नक्की सिद्ध होतं की महिलांची लोअर बॉडीमध्ये फॅट वाढण्याचे खूप सारे नैसर्गिक कारणं आहेत. हे फॅट महिलांना आरोग्यामध्ये आणि विशेषतः त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप मदत करतं. पण जर लोअर बॉडीमध्ये फॅट अधिक वाढलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर तुमच्या लोअर बॉडीमध्ये फॅट वाढलं असेल तर प्रॉपर कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि डाएट करून तुम्ही ते लोअर बॉडीमधलं फॅट कमी करू शकता. लक्षात ठेवा, आयुष्य हिट आहे जर तुम्ही फिट आहे. मी फिट भाऊ चेतन सावंत. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.